वाढतं प्रदूषण आणि काँक्रिटीकरणामुळे मुंबईच्या तापमानामध्ये वाढ झाली आहे। औद्योगिकरण आणि विकास कामांमुळेही समुद्राचं तापमान वाढलेलं आहे। मुंबईत 25 वर्षात 40% काँक्रीटचं जंगल वाढलंय। वाढतं तापमान रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे। एकीकडे काँक्रिटीकरण आणि औद्योगिकरण, ग्रीन हाऊस इफेक्ट, प्रदूषण, विकास कामं आणि बांधकामं वाढत असतानाच दुसरीकडे झाडांची संख्या घटत चालली आहे। परिणामी समुद्राचं तापमान वाढल्यानं मुंबई हीट आयलंड बनलेली आहे। वाढत्या तापमानाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रदूषण कमी करण्यासह वृक्ष लागवडीवर जोर देण्याची गरज आहे, असं पर्यावरण अभ्यासकांनी सांगितलंय। मुंबई, ठाणे, नवी मुंबईत गेल्या 25 वर्षात काँक्रीटचं जंगल 40% वाढलेलं आहे। झाडांची कत्तल, वाढती बांधकामं, तीव्रांची हानी, हे सगळे घटक यास कारणीभूत आहेत। तर प्रदूषणामुळे तापमान वाढ झालेली आहे। प्रदूषण आणि काँक्रिटीकरणामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे। विकास कामं आणि औद्योगिकरणानं समुद्राचं तापमान वाढलंय। मुंबईत 25 वर्षात 40% काँक्रीटचं जंगल वाढलेलं आहे आणि याचाच परिणाम म्हणजे मुंबईतलं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललंय।